नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 11 सप्टेंबर रोजीच्या करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत. बघा, लेक्चर सुरू करण्यापूर्वी कालपासून आपण एक बॅच सुरू केलेली आहे, कंबाईन फाउंडेशन बॅच. तर या बॅचमध्ये मी तुम्हाला मेन्सचे लेक्चर सगळेचे सगळे लेक्चर उपलब्ध करून दिलेले आहे. मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, त्याचबरोबर जर बघितलं तर जे पर्यावरण आहे, जे काही कायदे आहे आपल्याला, आणि त्याचबरोबर जे काही रिमोट सेन्सिंगशी संबंधित जे काही टॉपिक आहे तर त्याशी संबंधित लेक्चर जे आहे ते तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे. ते तुम्ही नक्की बघा आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करा. सध्या डिस्काउंटेड फीज आहे. त्याचबरोबर काही अडचण येत असेल तर या खालील मोबाईल नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करा. त्याचबरोबर बीएमसी भरतीसाठी सुद्धा आपण एक बॅच सुरू केलेली आहे. ही बॅच तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र सरळ सेवा नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळेल. ही सुद्धा डिस्काउंटेड प्राइसमध्ये सुरू आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपल्या नोट्स सुद्धा आहे, क्लास नोट्स, तर या तुम्ही परचेस करू शकता. करंट अफेअर्ससाठी आपलं इयरबुक परचेस करू शकता. लवकरच आपण एक नवीन इयरबुक काढणार आहोत 2024चं. ठीक आहे, तर 2024चे त्यामध्ये जर बघितलं तर जानेवारीपासून आतापर्यंतचे जे काही ऑगस्ट पर्यंतचे जे काही करंट अफेअर्स आहे त्याचे सगळे क्वेश्चन त्या इयरबुकमध्ये इन्क्लूड असतील. त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. आपण जर बघितलं तर अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे. यामध्ये तुम्हाला एमपीएससी शी संबंधित बॅचेस बघायला मिळेल. आणि जे काही अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं ऍप्लिकेशन आहे त्यामध्ये सरळ सेवेशी संबंधित बॅचेस जे आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर आपल्या टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा, ज्यावर तुम्हाला अभ्यास विषयक कंटेंट आणि त्यानंतर प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन बघायला मिळेल. त्याचबरोबर इंस्टाच्या पेजवर तुम्हाला अभ्यास विषयक रील्स बघायला मिळतील. मग सुरू करूया 11 सप्टेंबरचं जे काही चालू घडामोडी आहे तर त्या आता आपण सुरू करूया. बघा, पहिलाच क्वेश्चन तुमच्या समोर आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताच्या पदकांबाबत योग्य विधान निवडा. तर भारताचे पदकांबाबत इथं योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग भारताने किती पदकं जिंकलेली आहे हे तुम्हाला इथं सांगायचंय. तर बघा मित्रांनो, भारताने एकूण जिंकलेली 29 पदकं. 29 पैकी 7 आहे सुवर्ण पदकं, 9 आहे इथं रौप्य पदकं, ठीक आहे, सिल्वर मेडल आपण त्याला म्हणूया, आणि 13 आहे कांस्य पदकं, ब्रॉन्झ मेडल. तर 7 गोल्ड मेडल, 9 सिल्वर मेडल आणि 13 जे आहे ते ब्रॉन्झ मेडल आहे. तर अशा प्रकारे 7, 9, 13चा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. 29 मेडल जी आहे ती भारताने जिंकलेली आहे. आपण एक पॅरिस पॅरालिम्पिकवर सेपरेट लेक्चर बनवणार आहोत. मी काल पण तुम्हाला बोललो होतो, आज पण मी बनवण्याचा प्रयत्न करतो आणि लवकरात लवकर ते लेक्चर तुम्हाला उपलब्ध करून देतो. बघा मित्रांनो, पॅरालिम्पिक 1960 साली सुरू झालं. पहिलं पॅरालिम्पिक इटलीमधील रोम या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. कोणामार्फत आयोजित करण्यात येतं पॅरालिम्पिक? तर आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीमार्फत. भारताने कधी सहभाग घेतला होता? तर भारताने इस्रायलमध्ये तेल अवीव त्याच्या राजधानीमध्ये जेव्हा 1968 मध्ये पॅरालिम्पिक झालं तेव्हा भारताने या पॅरालिम्पिक मध्ये सहभाग घेतला होता. ही पॅरालिम्पिकची कितवी आवृत्ती? तर ही 17वी आवृत्ती आहे. हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या दरम्यान पॅरालिम्पिक पॅरिसमध्ये फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आलं होतं. तर फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी पॅरालिम्पिक जे आहे ते आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये एकूण खेळ किती आहे? तर 22 खेळ आहे. यानंतर एकूण ॲथलीट किती समाविष्ट झाले होते? किती इथं स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता? किती स्पर्धकांनी? तर 4400 स्पर्धक. त्यानंतर शुभंकर काय होता? तर फ्रायगे. त्यानंतर मोटो काय होता? म्हणजे ब्रीद वाक्य होतं, गेम्स वाईड ओपन हे ब्रीद वाक्य होतं. आणि पुढील पॅरालिम्पिकची म्हणजे 18वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर लॉस एंजेलिस, अमेरिका. तर अशा प्रकारे आपण पहिला क्वेश्चन आणि त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन इथं बघितलेलं आहे. आता दुसरा क्वेश्चन, भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर तुमच्या समोर इथं ऑप्शन आहे. बघा मित्रांनो, टी.व्ही. सोमनाथन जे आहे त्यांची भारताचे वित्त सचिव जे होते ते पहिले टी.व्ही. सोमनाथन होते, पण त्यांची नेमणूक जी आहे ती कॅबिनेट सचिव म्हणून करण्यात आली. ठीक आहे, कॅबिनेट सचिव म्हणून त्यांच्या जागी आता एक नवीन जे आहे वित्त सचिव म्हणून नेमण्यात आलेले नवीन व्यक्तीला, त्यांचं नाव आहे तुहिन कांत पांडे. ठीक आहे, तर तुहिन कांत पांडे हे भारताचे नवीन काय आहे? वित्त सचिव आहे. त्यांची नेमणूक टी.व्ही. सोमनाथन यांच्या जागी करण्यात आली. टी.व्ही. सोमनाथन कोण बनले? तर कॅबिनेट सचिव बनले. हा मुद्दा लक्षात ठेवा. आता तुहिन कांत पांडे जे आहे ते ओडिशा केडरचे 1987 चे बॅचचे IAS अधिकारी आहे. यानंतर US ओपन 2024 ची पुरुष आणि महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलं? तर बघा मित्रांनो, जे काही टेनिसची स्पर्धा आहे US ओपन ती अलीकडे पार पडलेली आहे आणि त्यामध्ये पुरुष विजेता जो आहे तो जेनिक सिन्नर बनलेला आहे आणि महिला विजेती जी आहे ती अरिना सबलेंका बनलेली आहे. आता कोइन्सिडन्स असं झालेलं आहे मित्रांनो की ज्यांनी US ओपन जिंकलेलं आहे जेनिक सिन्नर आणि अरिना सबलेंका
यांनीच जरा एक महत्वाचा पॉईंट सांगतो बघा, यांनीच ऑस्ट्रेलियन ओपन सुद्धा स्पर्धा जिंकलेली. म्हणजे ज्यांनी युएस ओपन जिंकलं त्यांनीच ऑस्ट्रेलियन ओपन सुद्धा जिंकलेले. आता हा कोइन्सिडन्स म्हणाव की खेळातील कौशल्य म्हणावं, त्याला खेळातील कौशल्य पण म्हटलं जाईल. कारण युएस ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन हे दोन्ही पण टेनिसच्या स्पर्धा ज्या आहे त्या मॅट ग्राउंडवर खेळवल्या जातात. म्हणजे जे काही मॅट असतात खाली ब्लू कलरची आणि त्यावरती स्पर्धा खेळवली जाते. त्यानंतर जर बघितलं तर विम्बल्डन जी स्पर्धा आहे जी इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात येते ती घासावर आयोजित करण्यात येते, ग्रास कोर्टवर. आणि जी फ्रेंच ओपन आहे ती लाल मातीवर आयोजित करण्यात येते. ठीक आहे. तर त्याचबरोबर जेनिक सिन्नर आणि अरिना सबलेंका यांनी ऑस्ट्रेलियन ओपन आणि आता युएस ओपन स्पर्धा जिंकलेली आहे. ठीक आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. यानंतर जर बघितलं तर आता आपल्याला फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन यांचे सुद्धा विजेते लक्षात ठेवायचे. फ्रेंच ओपन 2024 ची स्पर्धा जी आहे ती कार्लोस अल्काराजने जिंकली पुरुषांमध्ये, आणि महिलांमध्ये पोलंडच्या इगा स्विटेकने जिंकली. आणि विम्बल्डनची स्पर्धा आहे ती कार्लोस अल्काराजने जिंकली होती. ठीक आहे, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन. आणि महिलांमध्ये ही विम्बल्डन स्पर्धा बार्बोरा क्रेझिकोवा हिने जिंकली होती, जी चेक प्रजासत्ताकची आहे. यानंतर चौथा क्वेश्चन बघा, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये एक आपण म्हणूया की आजच्या लेक्चरमध्ये 100% तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. आजच्या लेक्चरमधून 100% फिक्स समजा हा क्वेश्चन. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024 नुसार भारतातील कोणत्या शहराला राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर बघा मित्रांनो, हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे सुरतला. इतक्या दिवसापासून फक्त एकाच शहराचा दबदबा होता, तो म्हणजे इंदोर. ठीक आहे, इंदोर शहर स्वच्छ वायू सर्वेक्षण मध्ये कंटिन्यू टॉपला होतं आणि आता त्याची मक्तेदारी मोडण्याचं काम केलेलं आहे सुरतने. तर सुरत ही आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बघा मित्रांनो, 2023 मध्ये जर बघितलं स्वच्छ वायू सर्वेक्षण मध्ये इंदोर हे 1 नंबरला होतं. 2024 जर विचारलं तर सुरत हे आपल्याला उत्तर द्यायचं आहे. पण ही जी रँकिंग आहे ही कोणती आहे, तर 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या बाबत ही रँकिंग आहे. ठीक आहे, जर तुम्हाला असा प्रश्न आला की 3 लाख ते 10 लाख या दरम्यानच्या रँकिंग मध्ये पहिलं शहर विचारलं तर मग काय उत्तर द्यायचंय, तर 3 लाख ते 10 लाख यामध्ये जर या समजून घ्या हा निकष जर त्यांनी विचारला 3 लाख ते 10 लाख, तर तेव्हा कोणतं शहर टॉपला आहे, तर तेव्हा फिरोजाबाद युपी मधलं शहर टॉपला आहे, जे स्वच्छ वायू सर्वेक्षण मध्ये 1 नंबरला आलेले आहे. त्यानंतर महाराष्ट्रातला अमरावती लक्षात ठेवा. अमरावती जी आहे ती स्वच्छ वायू सर्वेक्षण मध्ये 3 लाख ते 10 लाख या कॅटेगरीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. बाकी लक्षात ठेवली नाही तर चालेल. आणि 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येमध्ये सुरत 1 नंबरला आहे, जबलपूर मध्य प्रदेश मध्ये 2 नंबरला आहे, आग्रा इथं 3 नंबरला आहे. जे इंदोर मागच्या वेळेस टॉपला होतं ते आता 7व्या क्रमांकावर गेलेलं आहे. ठीक आहे, यानंतर 3 लाखापेक्षा कमी लोकसंख्येबाबत जर प्रश्न आला तर रायबरेली जी युपी मध्ये ते 1 नंबरला आहे. त्यानंतर तेलंगणामधील नलगोंडा 2 नंबरला आहे आणि हिमाचल प्रदेशमधील नालागड 3 नंबरला आहे. आता मी परत एकदा तुम्हाला जे पहिल्या क्रमांकावर आहे ते एकदा रिवाइज करवतो. 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या बाबतीत सुरत 1 नंबरला आहे गुजरात मधील. त्यानंतर 3 लाख ते 10 लाख यामध्ये फिरोजाबाद उत्तर प्रदेश हे 1 नंबरला आहे. आता इथं आपल्याला 2 नंबर वाला पण लक्षातच ठेवायचं कारण हे महाराष्ट्रातील आहे अमरावती. आणि आपण जर बघितलं 3 लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या बाबतीत रायबरेली जे आहे युपी मधील ते 1 नंबरला आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षण जे आहे ते 2019 साली सुरू करण्यात आलं होतं, नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम. आपण जर बघितलं तर यासाठी 2017 हे आधारभूत वर्ष मानण्यात आलं होतं. 2017 हे आधारभूत वर्ष नेमकं काय, तर 2017ला किती वायूमध्ये प्रदूषण होतं तर ते बघून आता किती प्रदूषण कमी झालं हे चेक करण्यात येतं. ठीक आहे, हे आपल्या लक्षात ठेवायचं. याबाबतचं मंत्रालय कोणतं आहे, तर पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय याच्याशी संबंधित मंत्रालय आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. आता इथं बघा 5वा क्वेश्चन, नुआखाई सण भारतातील कोणत्या राज्यात सेलिब्रेट केला जातो किंवा साजरा करण्यात येतो किंवा साजरा केला जातो? इथं बघा नुआखाई सण जो आहे तो भारतातील ओडिशा या राज्यात हा सण जो आहे तो सेलिब्रेट करण्यात येतो. आता नुआखाई या शब्दाचा अर्थ काय, नवीन अन्न. जेव्हा सुरुवातीलाच लावलेलं भाताचं पीक जेव्हा कापणीला येतं तेव्हा जो सण साजरा केला जातो तो नुआखाई सण असतो. तर नवीनच लावलेलं जे भाताचं पीक कापणीला आल्यानंतर हा जो सण आहे हा ओडिशामध्ये मोठ्या धूमधडाक्यात सेलिब्रेट करण्यात येतो. हा सण 8 सप्टेंबर रोजी ओडिशामध्ये साजरा करण्यात आला होता. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. 6वा क्वेश्चन, 2025 मध्ये कोणत्या देशामध्ये क्वाड समिट आयोजित केली जाईल? तर बघा मित्रांनो, 2024 मध्ये जर बघितलं तर क्वाड समिट जी आहे ती भारतामध्ये आयोजित केली जाणार होती. पण आता भारताने हिला युएस मध्ये म्हणजे भारत आणि युएसने काय केलं तर दोघांनी बोलून ही जी समिट आहे ही आता भारतात न होता युएस मध्ये होणार आहे. ठीक आहे, तर भारताने हिचं
जे काही आयोजन पद आहे, ठीक आहे, यजमान पद आहे ते USA ला दिलेलं आहे. मग 2025 ची जी काही आयोजन आहे ते होणार आहे मित्रांनो भारतात. 2025 चं आयोजन कुठं? भारतात होणार. आणि 2024 मध्ये भारतात आयोजित केली जाणार होती ती आता US मध्ये आयोजित केली जाणार आहे. तर 2025 मध्ये क्वाड समिट भारतात आयोजित केली जाईल. आणि 2024 मध्ये जर विचारलं तर 2024 मध्ये अमेरिकेमध्ये आयोजित केली जाणार आहे. ठीक आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर भारत आणि अमेरिकेने यजमान पदाची जी आहे ती देवाणघेवाण केलेली आहे. 2024 मध्ये भारत आयोजित करणार होता, पण आता ही जी समिट आहे ती अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि 2025 मध्ये भारतात आयोजित करण्यात येणार आहे. क्वाड मध्ये किती देश आहेत? तर 4 देश आहे. भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया हे 4 देश क्वाड मध्ये आहे. क्वाड या गटाची स्थापना जी 2007 मध्ये करण्यात आली होती, पण तिला अलीकडे चीनच्या उदयामुळे हिला प्रमुख महत्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. यानंतर 7वा क्वेश्चन, ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहे? तर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे जे पहिले अध्यक्ष बनणारे व्यक्ती आहे ते आहे रणधीर सिंग. तर काल सुद्धा हा क्वेश्चन आपला एकदा झाला होता, पण आज रिपीट झाला. महत्वाचा क्वेश्चन आहे बघा. ऑलिम्पिक मध्ये नेमबाजी केलेली आहे रणधीर सिंग यांनी आणि त्यांना आता ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष बनवले गेले आहे. तर हे भारताचे पहिले अध्यक्ष आहे जे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियामध्ये अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले आहे. तर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाची एक बैठक झाली होती, 44वी बैठक, त्यामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. मग आता त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे? तर कुवेतचे शेख अहमद अल फहाद अल सावा यांची त्यांनी जागा घेतलेली आहे आणि त्यांचा कार्यकाळ 2024 पासून 2028 पर्यंत असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया जी आहे त्याची स्थापना जी ती 1982 मध्ये करण्यात आली होती आणि कुवेत सिटी मध्ये हिचं मुख्यालय आहे. यानंतर 8वा क्वेश्चन, कोणत्या देशाचा क्रिकेटपटू मोईन अली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? तर कोणत्या देशाचा क्रिकेटपटू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली? तर तो इंग्लंडचा क्रिकेटपटू आहे. बघा, इंग्लंड तर्फे त्याने 68 कसोटी, 138 वन डे आणि 92 T20 सामने जे आहे ते खेळलेले आहे. हा एक ऑलराऊंडर होता, बॅट्समन पण होता आणि बॉलर पण होता. यानंतर पुढे जाऊया 9वा क्वेश्चन, संरक्षण मंत्रालयाने Su-30 MKI ज्याला आपण सुखोई 30 MKI विमान म्हणतो, तर या विमानासाठी 240 एरो इंजिन खरेदी करण्यासाठी 26,000 कोटी रुपयांचा करार कोणत्या संस्थेसोबत केलेला आहे? तर बघा मित्रांनो, 240 एरो इंजिन खरेदी करण्यासाठी 26,000 कोटीचा जो काही करार आहे तो संरक्षण मंत्रालयाने कोणत्या विमानासाठी केलेला आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्याचं उत्तर असणार आहे Su-30 MKI आणि हा करार झालेला आहे मित्रांनो HAL सोबत, हाल सोबत, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत सुखोई विमानांसाठी नवीन इंजिनासाठी करार झालेला आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 240 एरो इंजिन त्याचं नाव आहे. या इंजिनमुळे सुखोई विमानांची जी क्षमता आहे ती वाढणार आहे, हवाई दलाची गरज पूर्ण होणार आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सुखोई 30 MKI हे जे विमान आहे मित्रांनो, तर ते सुखोई नावाची एक रशियन कंपनीने बनवलेलं आहे, पण त्याचं उत्पादन हाल या कंपनीने केलेले, म्हणजे भारतात निर्मिती झालेली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असा हालचा किंवा HALचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे, कोणत्या दक्षिण अमेरिकन देशाने अलीकडे जंगलातील आगीमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली? तर बघा मित्रांनो, तो देश आहे बोलिव्हिया. ठीक आहे. तर बोलिव्हियामध्ये अलीकडे काय करण्यात आलं तर राष्ट्रीय आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आली. का? तर तिथं जंगलाला आग लागली, जवळपास 3 दशलक्ष हेक्टर एवढं जंगल जळून नष्ट झालं, म्हणून दक्षिण अमेरिकन देश बोलिव्हियाने काय केलेले आहे तर आणीबाणी घोषित केलेली आहे. बोलिव्हियाची राजधानी आहे सुक्रे आणि हा एक लँडलॉक कंट्री आहे. यानंतर बघा, तुम्हाला टेस्ट क्वेश्चन आहे. आज आपण 10च क्वेश्चन घेतले, पण 10चे 10 क्वेश्चन असे होते की जे परीक्षेमध्ये ऍज इट इज विचारले जाऊ शकतात. बघा मित्रांनो, इथं आजचा टेस्ट क्वेश्चन आहे, स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024 नुसार भारतातील कोणत्या शहराला राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? हा तुमचा टेस्ट क्वेश्चन आहे. आणि त्याचबरोबर बघा, आपण कंबाईनचे लेक्चर जे आहे ते सुरू केलेले आहे. आजपासून तुमचं इतिहासाचे लेक्चर जे आहे ते सुरू होणार आहे. एकदम टॉप क्लास टीचिंग फॅकल्टी आहे. आपल्या फॅकल्टीमध्ये पोस्ट होल्डर त्याचबरोबर अनुभवी शिक्षक आहे, तर ते तुम्हाला गायडन्स करणार आहे. त्याचबरोबर बघा, BMC ची सुद्धा आपण बॅच सुरू केलेली आहे. या बॅचचा सुद्धा अगदी कमी फीज मध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपल्या नोट्स आहे, रिव्हिजन नोट्स, त्या तुम्ही परचेस करू शकता अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मधून किंवा अभ्यास मित्र सरळ सेवा ऍप्लिकेशन मधून. या सर्व नोट्स किंवा बॅचेसची जी लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही दिलेली आहे.
तर तुम्ही तिथून जे काही गोष्टी आहे ते डाउनलोड करू शकता किंवा डायरेक्ट प्ले स्टोअरवर जाऊन आपला ॲप डाउनलोड करून त्यामधून या गोष्टी परचेस करू शकता. व्हिडिओ लेक्चर जर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे लेक्चर शेअर करायला विसरू नका. थांबू इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.